त्रैलोक्य संपदा समूलिकन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय परब्रह्मणे नमः। आदिनाथ शिवप्रभूंच्या दिव्य चरण कमली अनंत कोटी प्रणिपात करून आपल्या या चालत असलेल्या पवित्र शिव महापुराण कथेतील आज काही प्रसंग आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामध्ये काल आपण भगवान ब्रह्मदेवानी नारदाला अनेक कथा सांगून त्याचं सांत्वन केलेलं आहे। देव दानव आणि मानवाची उत्पत्ती झाल्या कारणाने मृत्यू लोकावरती कोणतं संकट उद्भवलेलं आहे याचंही चरित्र आपण पाहिलेलं आहे। त्या संयोगानं ब्रह्मदेव नारदाला एक पर एक कथा सांगायला सुरुवात केलेली आहेत। त्यामध्ये काल सृष्टिखंड संपलेला आहे। तारकासूर उन्मत्त झाल्या कारणाने तारकासुराचा देखील या ठिकाणी कशा प्रकारचा बंदोबस्त करायचा ही योजना आणि त्याचं घराणं धर्माचं प्रतीक असलेला बैल आणि पृथ्वीचं प्रतीक असलेली गाय हे भगवान शिवशंभूकडे आपलं घराणं घेऊन गेलेले आहेत। भगवंतानी त्या दोघांनाही त्या ठिकाणी समाधान केलेलं आहे आणि तिथून पुढे त्याला वरदान प्राप्त झाल्या कारणाने भगवान शंभूंच्या पुत्राच्या हातून त्याचा वध होणार असं वरदान त्यानं प्राप्त करून घेतलेलं आहे। ज्या ज्या वेळेला या मृत्यू लोकावरती अनाचार दुष्टाचार वाढला त्यावेळेला प्रत्येक वेळेला संतांनी आणि देवाने अवतार कार्य करून या पृथ्वीवरला तारलेला आहे। अनेक संकट या भारत देशाने झेललेली आहेत। अनेक परप्रांतीयाचे आक्रमण या भारताच्या भूमीने सहन केलेले आहे। जेव्हा जेव्हा धर्म संकटात पडेल त्या त्या वेळेला कुणीतरी दैवी शक्ती या ठिकाणी अवतरित झालेली आहे आणि दुष्टांचा निपांत करून या भरतभूमीचा आणि या शिवसंस्कृतीचं रक्षण केलेलं आहे। त्या योगाने ब्रह्मदेव नारदाला सांगू लागलेत, नारदा मी तुला अशी कथा काल सांगितलेली आहे। नारद विचारू लागला, ब्रह्माजी आता इथून पुढे कथा मला कोणती सांगणार आहात? त्यावेळेला तारकासुराचा बंदोबस्त कसा करायचा सर्व देवलोकांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं ब्रह्माजींनी तारकासुराला वरदान दिल्यामुळे ब्रह्मदेवानी जाऊन तारकासुराला समजावावं, त्याची समजूत घालावी आणि तुम्ही काही करा पण या मृत्यू लोकावरती जो वाढलेला अत्याचार आणि अन्याय आहे तो थांबवा। पण ज्या वेळेला हातामध्ये सत्ता येते त्यावेळेला माणसं आंधळी होतात। कुठलं तरी तख्त आणि ताज त्याच्या जीवनामध्ये त्याला अंगीकृत झालं रे झालं, माणसं देव आणि धर्म विसरून जातात। कुठेतरी छोटीशी एखादी राजकारणामधली पदवी जर प्राप्त झाली तर माणसं धर्म आणि संस्कृतीचा विसर पाडतात। सोलापूरच्या पुढे दारफळ म्हणून गाव आहे, त्या दारफळ गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही कथेला जातो आणि कथेला गेल्यानंतर आमचा जसं हिंगमिरे आप्पाच्या घरी मुक्काम आहे तसे क्या सर्वसामान्य कुटुंबाच्या घरी आमचा मुक्काम राहायचा।
यावर्षी आमचे नामदेवराव, आमचे कपिल महाराज, आमचे स्वामी, आम्ही गेलो त्या घरी. कार्यकर्त्याने सांगितलं, महाराज प्रतिवर्षाप्रमाणे तुमची याही वर्षी सेवा अमुक अमुक घरी आहे, काही हरकत नाही. अमुकी महाराज तेवढे सवळ्यातले नाही. अमुकी महाराज काजू बदाम खायचे नाही. हा, महाराज काजू बदाम बाहेर खात्यात, पण घरी का खात्यात नकर बघत जावं कधी महाराजाच्या घरला बी जाऊन. काही महाराज बाहेर 2 टाइम 3 टाइम आंघोळ करतात. तू बी घरात तुझ्या घरी 3 टाइम आंघोळ करतोस का गेल्यावर घरी? बायको 1 टाइमचं पाणी काढून दिना गेले, पण बाहेर गेल्यावर नाटकली करल्यात माणसं बरं का. ते ओळखत जावा न करतो मी. आमचा मुक्काम, आमचे नामदेवराव हे सगळे गेल्यानंतर सात्विक माणूस, दररोज लिंग पूजा करणारा माणूस, गळ्यामध्ये माळ, सगळं सगळं काही चांगलं माळकरी माणूस. आम्ही त्याच्या घरी गेलो आणि असंच गप्पा मारत असताना त्याने आपले पाय कुर्ता काढला आणि कुर्ता काढून खुंटीला अडकवल्याबरोबर त्याच्या गळ्यामधली माळ दिसत नाही. आम्ही म्हणलं त्याला, म्हणले का हो आप्पा, गतवर्षी आलो तर तुमच्या घरी तुमच्या गळ्यामध्ये माळ होती, यावर्षी तुमच्या गळ्यामध्ये माळ दिसत नाही. अहो म्हणले काय झालं सांगायचं तुम्हाला महाराज, ते ध्यानच नाही म्हणले सांगायचे. म्हणले झालं काय? परवा आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीचे इलेक्शन झालं म्हणले. आता ग्रामपंचायतीचे इलेक्शनचा माळाचा काही संबंध आहे का? हो ना. अहो तुम्हाला सांगायचे विसरलंच म्हणले, गेत वर्षी ग्रामपंचायतीचे इलेक्शन झालं आणि इलेक्शन मध्ये मी ग्रामपंचायतचा सदस्य झालो आणि सदस्य झाल्यामुळं मला माळ काढावी लागली म्हणलं. आता बाबासाहेबांनी तर असं कुठं लिहिलेलं काही वाचण्यात नाही बाबा, सदस्य झाल्यावर माळ काढावं, बिल काढावं, कपडाला विभूती लावावी. अरे म्हणले माळेचा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा काय संबंध? हो म्हणले महाराज तुम्हाला काही कळत नाही म्हणले. आता ग्रामपंचायतीचा मी सदस्य झाल्या कारणाने मला मोठमोठ्या लोकांमध्ये बसावं लागतं, मोठमोठ्या लोकांमध्ये उठावं लागतं, मोठमोठ्या लोकांसोबत जेवावं लागतं. म्हणजे एखाद्या वेळेला सर्वसामान्य पदवी जरी आम्हाला मिळाली तर देव आणि धर्म आम्ही सोडून देतो. तारकासुराला तर अख्ख्या विश्वाचं औदार्य प्राप्त झालं, संपत्ती प्राप्त झाली. तारकासुर ब्रह्मदेवाचं ऐकायला तयार नाही आणि उन्मत्त झाला. नका डोळे धूर भरून राहू. बाबांनो, हे एक दिवस लयाला जाणार आहे, टिकणार नाही. पण ज्या वेळेला सत्ता येते त्यावेळेला माणसाची बुद्धी चालत नाही, माणसं बुद्धिहीन होतात, माणसं गर्विष्ठ होतात. त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगण्याचा प्रयत्न केला पण तारकासुर ऐकत नव्हता आणि तारकासुराचा उद्रेक दिवसेंदिवस वाढू लागलेला आहे. शेवटी देवी लोकांनी विचार केला, काही नाही, आता भगवान शिवशंभूला आपण साकडं घालूया, कारण तो भोळा आहे, सर्वसामान्याची हाक ऐकतो. त्याला आर्त हाक मारली रे मारली की तो आपल्या हाकेला ओ देतो, धावतो, संकट काळी तो आपल्या पडतो. म्हणून सर्व देवलोकांनी भगवान नीलकंठाकडे जाण्याचा अट्टास केला आणि सर्वजण देवलोक जाऊन कैलासामध्ये एकत्र झाले. भगवंत ध्यान धारणा आणि आराधनामध्ये मग्न आहेत. सतत भगवंत समाधीमध्ये राहतात. जी माणसं सतत समाधानी राहतात, ध्यानस्थ राहतात, देवाच्या नामस्मरणामध्ये राहतात, ती बाकी कुण्याही लोकांच्या भानगडीमध्ये पडत नाहीत. समाधीस्थ भगवान भोलेनाथ अर्धे डोळे उघडलेले आहेत, नासागरी दृष्टी आहे आणि सतत सतत भगवंत ध्यान धारणामध्ये आहेत. एवढ्यामध्ये सर्वजण तिथे जातात आणि भगवान शिवशंभूंना समाधीतून जागा करण्यासाठी एक उपाय आहे. काय उपाय आहे? माणूस झोपी गेलेल्या माणसाला उठवणं तेवढं काही अवघड नाही, पण झोपीचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवणं फार अवघड आहे. त्यावेळेला सर्वांनी विनंती केली, आता देव उठत नाही, देवाला काय करावं लागेल? त्यावेळेला सर्व देव लोकांनी भगवान शिवशंभूची आराधना करायला सुरुवात केली. हर 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 हर. सर्वांनी मोठमोठ्याने भगवंताची आराधना आणि त्यांच्या नामाचा गजर करायला सुरुवात केला. त्यावेळेला भगवंत समाधीतून जागे झाले आणि जागे झाल्यानंतर
भगवंताने विचारलं, का रे देव लोकांनो, काय असं संकट आलेलं आहे तुमच्यावरती जेणेकरून तुम्ही मला समाधीतून जागा केलात? त्यावेळेला विष्णूजी पुढे सरसावले आणि विष्णूजींनी भोलेनाथांना सांगितलं, बाबा, ओ भोले बाबा, तुम्हाला या मृत्यू लोकावरती काय घडत आहे काही माहित नाही. सध्या तारकासुराचा उद्रेक खूप वाढलेला आहे. गोर गरिबावरती तो अत्याचार करत आहे. कुठल्याही मठ मंदिरामध्ये तुमची पूजा मान्य नाही, ती संपूर्ण गेलेली आहे. स्वतःच्या मूर्ती त्याने तयार केलेल्या आहेत आणि प्रत्येक गावोगावी त्याचीच आराधना आणि त्याचीच पूजा करावी लागत आहे. देवा, तुमचा धर्म सांधीला पडला. देवा, तुमची कीर्ती बुडाली. म्हणून मनमत माऊलीने एक ठिकाणी प्रमाणामध्ये सांगितले, सिंहाची अवस्तू जंबुकाने नेली. सिंहाची अवस्तू दुंबकाने नेली. सिंहाची अवस्तू जंबुकाने 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 नेली. कीर्ती ही बुडाली देवा तुझी. कीर्ती ही बुडाली देवा तुझी. देवा तुझी. सिंहाची अवस्तू जंबुकाने नेली. सिंहाची अवस्तू जंबुकाने नेली. सिंहाची अवस्तू जंबुकाने नेली. सिंहाची अवस्तू जंबुकाने नेली. हो, सिंहाची अवस्तू जंबुकाने नेली. हो. सिंहाची अवस्तू जंबुकाने नेली. सिंहाची अवस्तू जंबुकाने नेली. सिंहाची अवस्तू जंबुकाने नेली. हर हर महादेव. एक ठिकाणी मनमत माऊलीनं प्रमाणाने सांगितलेलं आहे, सिंहाची अवस्तू जंबुकाने नेली. कीर्ती ही बुडाली देवा तुझी. देवा, तुझी कीर्ती बुडायची वेळ आली. तुझं नाव बुडायची वेळ आली. तुझा धर्म बुडायचा वेळ आला. तुझं भजन कीर्तन बुडायची वेळ आलेली आहे. लवकरात लवकर काहीतरी करा. देवानं सांगितलं, चिंता करू नका. हेच घराणं घेऊन माझ्याकडे पृथ्वी आणि गाय आणि बैल आलेले होते. त्यांना मी अभयदान दिलेलं आहे. देवा, फक्त अभयदान देऊन चालणार नाही, तर या जगामध्ये, या विश्वामध्ये तुम्हाला वश्य करणारी या मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावी लागेल आणि तुमच्या दोघांचं लग्न लावावं लागेल. तुमच्या दोघांच्या प्रेमातून जी संतती प्राप्त होणारी आहे, त्या संततीच्या हातूनच तारकासुराचा वध होणार आहे. हे तुम्हाला माहित आहे का देवा? त्यावेळेला ब्रह्मदेव पुढे सरसावतात. भगवान भोलेनाथांच्या समोर हात जोडतात आणि भोलेनाथांना क्षमा मागतात. देवा, माझ्या हातून खूप मोठी चूक झालेली आहे. त्या तारकासुराला मी अशा प्रकारचं वरदान दिलेलं आहे आणि काही करून या मृत्यू लोकांमध्ये तुम्हाला लग्न करावं लागेल, लग्न करावं लागेल, लग्न करावं लागेल. भगवंतांनी सांगितलं, अरे, संसारामध्ये पडणं माझा विषय नाही. मी बैरागी माणूस, मी स्मशानामध्ये राहणारा, मी कैलासामध्ये राहणारा माणूस. पण ठीक आहे, जर तुम्ही म्हणत असाल जगाच्या कल्याणासाठी मी लग्न असं जर तुम्हाला करावं असं वाटत असेल, तर मला अवश्य करणारी आदिमाया या मृत्यू लोकांमध्ये अगोदर जन्म घ्यावी लागेल. हो देवा, त्याची तुम्ही चिंता करू नका. आणि त्यावेळेला सर्वांनी विनंती केली,
ब्रह्मदेवाचा मानसपुत्र दक्ष प्रजापती याला मी विनंती करतो, कारण दक्ष आणि दक्षायणी ही एवढं दाम्पत्य सुंदर आहे, सतत देवभजन करणार आहे, सात्विक आहे, ध्यान धारणा करणारी आहे, दान धर्म करणारी आहे. आणि आम्ही जाऊन दक्ष राजाला विनंती करतो. देवाने शेवटी होकार दिला. सर्वजण गेलेले आहेत दक्ष प्रजापतीकडे, कारण दक्ष राजा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असल्या कारणाने त्याच्याकडे प्रजापालनाचं काम सोपवण्यात आलेलं आहे. दक्षाला सांगितलं, दक्षा तू आणि तुझी पत्नी हिमालयावरती जा आणि या शिवेची आराधना करा. जोपर्यंत ती तुम्हाला प्रसन्न होणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या राज्यामध्ये परत येऊ नका. ब्रह्मदेवाची आज्ञा शिरसावंद मानून दोघही दाम्पत्य तपश्चर्येसाठी हिमालयावरती गेलेले आहेत. अनेक वर्ष तपसाधना करतात, पण देव त्यांना भेटत नाही. आदिमाया त्यांना प्रकट होत नाही, प्रसन्न होत नाही. देव प्रसन्न होण्यासाठी, देवाला प्रसन्न करण्यासाठी भौतिक अनेक साधन आहेत, पण आध्यात्मिक साधनामध्ये देव प्रसन्न जर व्हायचा असेल तर केवळ आणि केवळ देव भावानेच प्रसन्न होतो. म्हणून देव कशाचा भुकेलेला आहे? देवा प्रेमाचा भुकेला, देवा प्रेमाचा भुकेला. जवळ घ्या माईक. देवा प्रेमाचा भुकेला, देवा प्रेमाचा भुकेला. देव प्रेमाचा भुकेला, देव प्रेमाचा भुकेला, देव प्रेमाचा भुकेला, देव प्रेमाचा भुकेला, देव प्रेमाचा भुकेला. आणि कोणाला नाटोपेची, आणि कोणाला नाटोपेची, देव प्रेमाचा भुकेला, देव प्रेमाचा भुकेला, देव प्रेमाचा भुकेला. हर हर महादेव. भावप्रिय आहे देव, प्रेमप्रिय आहे देव. देवाला काही लागत नाही दुसरं. ठाई चबै सुणी करा एक चित्त, आवडी अनंत आळ बाबा. किंवा तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा, कारे हिंडता रानो राणी उसा संताला जाऊन. नका जाऊ आडवाटे खोटे सर्व उपाय. हे साधू संतांनी आम्हाला जागृत केलेलं आहे. साधू संतांनी आम्हाला भानावर आणलेला आहे. त्यावेळेला अनेक दिवस तपसाधना केल्यानंतर शेवटी ही आदिमाया, ही शिवा, ही जगज जननी, ही उमा एक दिवस दक्ष आणि दक्षायनीला प्रसन्न झालेली आहे. दोघाच्याही मुख कमलावरती आनंद प्राप्त झाला. दोघांनी हात जोडून शिवेच्या पुढे उभा टाकले आणि ज्या वेळेला शिवा म्हणू लागली, बोला कशासाठी तुम्ही माझी साधना केली, मला प्रसन्न कशासाठी करून घेतलं सांगा. त्यावेळेला दोघही दाम्पत्यानं हात जोडून नम्रतेनं लीनतेनं मागणं मागितलं.
देवी, आम्हाला या प्रपंचातलं काही नको आहे. आम्हाला सगळं काही सुख आहे. राज आहे, वैभव आहे, ऐश्वर्य आहे, नोकर चाकर, घोडे गाडी बंगले, याचा आम्हाला काही कमी नाही. मग एवढं सुख असताना तुम्ही एवढी कठोर तपश्चर्या कशासाठी केली? जगाचं कार्य आहे, समाजाचं कल्याण आहे, आणि याच्यासाठी आम्हाला देवतांनी आज्ञा केली, जेणेकरून तुम्ही तपश्चर्या करा आणि शिवीला प्रसन्न करून घ्या. आम्हाला दुसरं तिसरं काही नको आहे. तूच आमच्या पोटी जन्म घ्यावा, हेच आमचं मागणं आहे. बघा, आता देव प्रसन्न झाल्यानंतर काय मागावं बऱ्याच लोकांना कळालं नाही बरं का. मागावं काय? तो परवा आपल्याकडे एक सण होऊन गेला बघा, हळदी कुंकवाचा. त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? ज्याच्या पुढे माहिती आहे त्याने सांगावं. हा, संक्रांत म्हणणे, मकर संक्रांत म्हणावं. अलग लक्षात. आता मकर संक्रांतीचा सण आपल्याकडे झाला. मकर संक्रांतीचा सण झाल्यानंतर एका पत्नीवरती एक पती प्रसन्न झाला. सहसा पतिदेव प्रसन्न होत नाहीत, आणि पतिदेवाला जर काही मागायचं असेल तर त्यांचा मूड बघून मागावं लागतं. आलं का लक्षात? होय सुनीता ताई, कसं आहे तुमचं? संतोषरावाचा मूड बघून बोलत जावा. मग नुकताच हा थोडं सोयाबीन वगैरे फॅक्ट्रिशनला घालून आला होता, चांगला भाव लागल तर. फॅक्ट्रिशनला सोयाबीन घातल्यामुळे नकर बिल एकदा चालतं. आडतीवर घातल्या की आडत्यानं कर अगोदरच उचल घेतली राहते, ती कटून घेते, पुन्हा आणि लागली तर देतो पेरणीला खता बियाला म्हणते. पण सरकारी फॅक्ट्रिशनला सोयाबीन घातल्यामुळे सोयाबीनला चांगला भाव लागलेला होता. पट्टी एकदाच आलेली होती, पैसे भरपूर आलेले होते. मकर संक्रांतीचा सण होता आणि पती परमेश्वर म्हणू लागले, अगं इकडे. तिनं म्हणू लागली, लग्न होऊन 25 वर्ष झाले, कधी बाबानं एवढ्या मोठ्याने एवढ्या प्रेमानं हाक मारला आणि आज काय की कसं काय की लईच मूड नंबर 1चा दिसला. म्हणले पळत 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 घराच्या बाहेर आहे. म्हणले बोला मला काय? अगं म्हणलं इकडे. म्हणलं बोला काय? बघ म्हणले, आज आपल्या सोयाबीनला अतिशय चांगला भाव लागलेला आहे आणि पट्टी देखील सगळी एकदाच आलेली आहे, पैसे भरपूर आलेले आहेत. आणि आज मी एवढा खुश आहे, आज मी एवढा खुश आहे, आज मी एवढा प्रसन्न आहे. आज तुला जे मागायचे ते मागून घे. कपिल महाराज, तुम्ही उगा ऐकत जावा बरं का, कारण तुमच्या काही कामाचं नाहीये. अलग लक्षात. आता बऱ्याच पकवाज मास्तराचे, मृदंगावाल्याचे, भजन करायचे, टाळ करायचे लग्न व्हायला तयार नाहीत, लय अवघड झाले. पोरग का करते म्हणले की काय नाही, मेलेला जनावराचं का तडबडीते म्हणतात. म्हणजे ते पकवाज वाजिते, तबला वाजिते म्हणायचं. हो, सध्या भजन करायला आणि शेतकऱ्याला कुणीच मुली द्यायला तयार नाही. मग अरे म्हणले, मी प्रसन्न आहे, तुला काही मागायचं का मागून घे. आता पतिदेव प्रसन्न झाल्यानंतर पत्नीनं काय मागावं आपल्या पतीकडे? काय मागावं सांगा बरं. तुमच्या शिरडपैकी जर एखादी पत्नी असती तर काय मागितली असती सांगा बरं. सांगा बरं, सांगा बरं ताई, सांगा बरं काय मागितली असती? ओमकारची आई बोला, काय मागितली असती? एखादी वस्तू प्राप्त झाल्यानंतर, एखादा देव प्रसन्न झाल्यानंतर आपल्याला मागावं काय, हे आपल्या बुद्धीला त्याचं तारतम्य असलं पाहिजे बरं का. तिनं मागायला पुढला काय विचार केला नाही, अल्पबुद्धी. तिनं म्हणले मालक तुम्ही आज प्रसन्न आहात, ठीक आहे, मग तुम्ही मला जे मागेल ते देचाल का म्हणून. तिनं म्हणलं हो देतो, आज तुला देण्यासाठी तर एवढा मी प्रसन्न आहे, माग काय मागायचे तुला. त्यावेळेला त्या पत्नीनं त्या पतीकडे मागणं मागितलं. म्हणली मालक, आणि खरंच दररोज सकाळी उठल्याबरोबर जनावरा ढोराचं शेण काढल्याबरोबर मला झाडून काढायला खराटाने खराटा आणून द्या म्हणली. तुमच्याकडे काय म्हणतात?
हा? खराटाच म्हणतात का? काय म्हणतात? झाडू म्हणतात, खराटा म्हणतात, छाननी म्हणतात. असं काहीतरी वेगवेगळे शब्द आपल्या गोठ्यामध्ये जे जनावरा डोरांचं शेण साफ करण्यासाठी आपण वापरतो बघा. त्याला काय म्हणतात? खराट, छाननी. मला छाननी आणून दे म्हणले. अरे बाबा, किती दुर्दैव आहे. पती प्रसन्न झालेल्या, पतीच्या हातामध्ये पैशाचे बंडल आहेत. त्या पत्नीनं काय मागावं? मागून गेला हवं होतं, मालक तुम्ही प्रसन्न आहात ना, मला पाटल्या करा, मला झुमके करा, मला पोहे हार करा, मला नेकलेस करा, मला चप्पल हार. हे सगळे कीर्तनातलं. मागून एक वस्तू, मागून काही वस्तू, काही वस्तू मागून काही वस्तू मागून काही वस्तू, मागून काही वस्तू. बोला. काही वस्तू मागून जवळ घ्या माईक. काही वस्तू देव देईल इच्छितो, देव देईल इच्छितो, देव देईल इच्छितो, देईल इच्छितो. मागून काही वस्तू, मागून काही वस्तू, जय हो. मागून काही वस्तू, मागून काही वस्तू. मागून काही वस्तू मागून काही वस्तू मागून देव प्रसन्न झाल्यानंतर माणसाने काय मागावं? परमार्थामध्ये अट आहे. पहिली अट आहे, मागू नये काही वस्तू, देव देईल इच्छितो. देवाची जी इच्छा असेल आणि जे आपल्या प्रारब्धामध्ये असेल ते आपल्याला भाग्यानुसार मिळणार आहे. पण देवाकडे मागायची आपली परंपरा नाही, संताकडे मागायची आपली परंपरा नाही. महाराज, तुम्ही म्हणत आहात मागायचं नाही, मागायचं नाही, काहीच मागायचं नाही. परमार्थामध्ये मागण्यासाठी काही कसल्या प्रकारचं हे नाही, पण मागायचं नाही खरं आहे. पण आता कथा कीर्तन झाल्यानंतर आपण कीर्तनकाराला, कलाकारांना मानधन देतो, बरोबर आहे? मानधन देतो. आता परमार्थामध्ये अट आहे, मागायचं नाही. मग तुम्ही शेवटच्या दिवशी कसं जाणार आहात? होय कपिल महाराज, कसं जाणार आहात? स्वामीजी, मागायचं नाही. अभिषेक केल्यानंतर, सत्यनारायण केल्यानंतर मागायचं नाही. भजन कीर्तन केल्यानंतर मागायचं नाही. हे तुम्हाला 100% पटलं, पण त्याच्या पुढलं सांगतो तुम्हाला. कथाकाराने, कीर्तनकाराने, कलाकाराने, स्वामी महाराजांनी मागायचं नाही हे खरं आहे. पण समाजाची सेवा केल्यानंतर समाजाने त्यांना मागायची पाळी न येऊ देता अधिक द्यावं. महाराज, आलं का लक्षात? मागायची वेळच येऊ द्यायची नाही. म्हणून काय मागावं आणि काय मागू नये? मागायचं असेल तर देवालाच मागा, देवाचं काही मागू नका. आणि देवाचं जर काही मागचाल तर दुःखाला पात्र व्हाल. म्हणून देव मागा, देव. आज दक्ष प्रजापती आणि दक्षायनीनं आधी माईला मागून घेतलं, तूच आमच्या पोटी जन्म घ्यावा, हेच आमचं मागणे, आम्हाला दुसरं काही नको. आशीर्वाद दिला, तथास्तु असा आशीर्वाद दिला. आणि बघता बघता दक्ष राजाला 59 कन्या झाल्या. किती? 59. पण दिव्य तेज आणि जी वरदान मागून घेतलेली होती ती अद्यापी पोटाला यायला तयार नाही. नारदाला बोलून घेण्यात आलं, नारायण नारायण नारायण. नारदजी आले
आणि नारदजीला विचारलं, नारदजी तुमच्या सांगण्यावरून आम्ही एवढी कठोर तपश्चर्या केली, आधी माय आमच्या पोटी जन्माला यायला तयार नाही, आमचं काही चुकत आहे का, आमची काही साधना कमी पडत आहे का, कृपया आम्हाला सांगा. त्यावेळेला नारदाने सांगितलं, तुम्ही एक काम करा, दररोज कणिकाच्या पिठाचे 108 शिवलिंग करून तुम्ही गंगेमध्ये अर्पण करा, त्यामुळे तुमचं पुण्य द्विगुणित होईल आणि आदिमाया तुमच्या पोटी जन्म घेईल. अशा प्रकारचं व्रत केल्यानंतर त्यानंतर ही आदिमाया दक्षायनेच्या पोटी जन्म घेतलेली आहे. गर्भ दिवसांदिवस वाढू लागलेला आहे. जसा जसा पोटामध्ये गर्भ वाढू लागला तसं तिला तेज प्राप्त व्हावं लागलं. सूर्यकोटी चंद्राकडे जसे प्रभाव तसे तिच्यावरती शीतलता पडू लागली आणि दक्षायनीला डोहाळे लागले. डोहाळे लागल्यानंतर राजाला आनंद झाला, प्रजेलाही आनंद झाला, आपल्या राणीला संतती होत आहे. बघता बघता डोहाळे लागत असताना या दक्षायनीला सारखं भजनाचे डोहाळे लागायचे, सारखं भगवान शंकराची वाळूची शिवलिंग तयार करायची आणि त्याच्यावरती अभिषेक करत बसायची. सारखं देवाचं ध्यान लागलं, सारखं देवाचं वेळ लागलं. डोहाळे या शब्दाचा अर्थ आहे एक प्रकारचं त्या काळामध्ये व्यसन आहे, हवंसा वाटतं स्त्रियांना. काही स्त्रियांना डोहाळे लागतात आणि ते डोहाळे लागल्यानंतर अनेक स्त्रियांना पेन्शिला खाऊ वाटतात. काही स्त्रियांना खडू खाऊ वाटतात. काही स्त्रियांना शेतामधली काळी माती खाऊ वाटते. काही स्त्रियांना राख खाऊ वाटतंय. हे काय आपले डोहाळे इथे अलग लक्षात. काही लोकांना चिंच आवडते, काही लोकांना आंबे आवडतात. म्हणजे हे जे प्रपंचातलं खाणार आहोत आपण, ती तशी संतती जन्माला येणार आहे बरं का. परमार्थाचे डोहाळे लागावे. गर्भावस्थेमध्ये स्त्रियांनी TV कमी बघावं, मोबाईल कमी वापरावं. अलग लक्षात. जास्तीत जास्त परमरशाचं पारायण करावं. दररोज 2 वेळ शिवपाठ करावा, गाता भजन करावं आपल्या घरी. सतत आपण गर्भावस्थेमध्ये असल्यानंतर आपण जे जी क्रिया करू ते संस्कार त्यातल्या लेकरावरती पडत असतात आणि मग ती संतती सात्विक जन्माला येते, धार्मिक जन्माला येते, संत जन्माला येतात. उग संत जन्माला येत नाहीत मायबापाला. छत्रपती शिवाजी महाराज कशामुळे जन्माला आले? मनमत माऊली कसे जन्माला आले? त्या आईने तसे पुण्यकर्म केले होते. त्या आईनं गर्भावस्थेमध्ये तसं कार्य केलं होतं जेणेकरून संस्कार त्या गर्भावरती तसे पडले आणि या भारतामध्ये अशा एक पर एक महात्मे जन्माला आले. अलग लक्षात. म्हणून या सह्याद्रीच्या दऱ्या कोपऱ्यामध्ये जिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे टाच पडलेले आहेत, जिथं जिथं पावलं पडलेली आहेत, ती भूमी आमची पवित्र झालेली आहे. का? कारण आमच्या भारत मातेला त्यांनी परकीयाच्या परप्रांतीयाच्या मोगलांच्या आक्रमणातून सुटका केलेली आहे. म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. इथे जन्मला एकच राजा, इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी. देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. बोला महिला मंडळ. देवाचं नाव नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला,
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. हो जय भवानी. जय शिवाजी. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर. महादेव. म्हणून छत्रपती इथे जन्माला आले. का आले? कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रत्यक्ष शंभूचा अवतार आहेत, महादेवाचा अवतार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय माहित आहे का तुम्हाला? काय आहे? शिवाजी महाराजांच्या आईचं नाव कोणीही सांगावं आणि आमच्या शिवराजप्पा देशमुख यांच्याकडून 1100 रुपये बक्षीस मिळवावं. हा? सांगा. बच्चा पार्टी बोलो. जिजाबाई. वा शाबा. टाळ्या वाजवा त्या लेकरासाठी सगळ्यांनी. जिजाई आई साहेब. आणि त्यांनी नवस केल्या होत्या. त्यांनी महादेवाला मागणं मागितलं, देवा माझ्या पोटी एकतर संतती देऊच नकोस, मी वांज राहिले तरी चालेल, पण जर मला माझ्या पोटाला संत द्यायची असेल तर मला ती दुसरी तिसरी कोणी नको, प्रत्यक्ष तूच माझ्या पोटाला जन्माला यावा. म्हणून कर्नाटकामध्ये बा बा या शब्दाला काय म्हणतात? ये ये म्हणतात. आणि शिवबा म्हणजे शिव माझ्या पोटाला यावा, शिव माझ्या पोटाला यावा. म्हणून भगवान प्रत्यक्ष शंभूच तिच्या पोटाला जन्माला आले होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रायरेश्वराच्या ज्या वेळेला अभिषेक केला, तो दह्या दुधाचा अभिषेक नसून रक्ताचा अभिषेक होता. मायबापानो, रक्ताचा अभिषेक. आणि त्यांनी सांगितलं की स्वराज्य निर्माण व्हावं ही माझी इच्छा नाही, ही श्रींची इच्छा आहे. श्रींची इच्छा म्हणजे भगवान शंभूंची इच्छा आहे. म्हणून शिवाजी महाराजाच्या प्रत्येक किल्ल्यावरती तुम्ही आजही जाऊन बघा, तुम्हाला दुसरे तिसरे कोणतेच मंदिर बघायला मिळणार नाहीत. केवळ भगवान शंकराची मंदिरं तुम्हाला तिथं बघायला मिळतील, कारण ते महान शिवभक्त होते. पण पुढे काळ बदलला आणि जाती पंथाच्या भिंती आपल्यामध्ये उभ्या राहिल्या. कुण्या समाजाने शिवाजी महाराजांना वाटून घेतलं, तर कुण्या समाजाने बसवेश्वरांना वाटून घेतलं. कुणी अहिल्या देवीला वाटून घेतलं, तर कुणी अक्का महादेवीला वाटून घेतलं. मायबापनो, हा स्वार्थ आहे तुमच्या आमच्या मनातला. अरे संत कधी जातीचं काम करत नसतात, आणि जे जातीचं काम करतात ते संत नसतात. संत मातीचं काम करतात, जातीचं काम कधीच करत नसतात. लक्षात आलं का? म्हणून आधी माया 9 महिने 9 दिवस सरलेले आहेत आणि प्रस्तुतीचा काळ आलेला आहे. त्यावेळेला देव लोकांमध्ये आनंद व्यक्त झाला. अवघ्या काहीच वेळामध्ये या मृत्यू लोकांवरती आधी मायेनं आपलं पहिलं पाऊल ठेवणार आहे, इथे अवतार घेणार आहे. आणि पाहता पाहता सरले 9 मास, 9 महिने सरलेले आहेत. आणि बघता बघता आधी मायेनं या मृत्यू लोकावरती जन्म घेतलेला आहे आणि सगळीकडे आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. अवघानंदी आनंद चोहीकडे परमानंद, पाप ताप गेले दुरी भक्ती साजिरी गोजिरी. आनंद व्यक्त झाला. स्वर्गलोकातून पुष्पवृष्टी झाली, शंखनाद होऊ लागला, डमरुनाद होऊ लागला. आणि बघता बघता दक्ष राजाच्या घरी एका दिव्य बालिकेने जन्म घेतलेला आहे, एका मुलीने जन्म घेतलेला आहे. मुलगी जन्माला आली, मुलगी जन्माला आली, मुलगी जन्माला आली. पेढे वाटा, हत्तीवरून साखर वाटण्यात आली. देव ब्राह्मणांना वस्त्रदान, भोदान, अनेक प्रकारचं दान करण्यात आलं. का? कारण दक्षाच्या घरी 6वी मुलगी आली आणि ती आधी माया जन्माला आली. मुलगी झालेला आनंद साजरा करा, दुःख करू नका.
मुलीचं घरी येणं म्हणजे जवळजवळ 27 पिढ्याचं पुण्य आहे. आलं का लक्षात? त्या मुलीचा जन्म म्हणजे घरातलं खेळतं बागडतं स्वर्ग आहे. अरे ती जर बोबडे बोलू लागली, आई वडिलांची मुके घेऊ लागली, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ते खेळ खेळू लागली, तर घराला स्वर्ग बनवणारी ती मुलगी आहे आणि घराला नरक बनवणारी मुलं आहेत. लक्षात ठेवा तुम्ही. बघा, मुलीचं जरी लग्न झालं आणि ती सासरी जरी गेली तर दिवसातून 2दा आई वडिलाला फोन लावती, बाबा तुम्ही जेवलात का, आई जेवली का. बघा तिचं प्रेम कसं आहे. आपल्याला जरी ती सोडून दुसऱ्याच्या परक्याच्या घरी गेली असली तरी तिचा जीव तिथं राहत नाही, सारखं फोन लावते. आणि मुलं दिवस ना रात्र हिंडतात. घरात आले तर आई वडिलाला जेवलो का, तुम्ही खाल्लो का म्हणून विचारायला तयार आहेत आजकालची मुलं मायबापानो. म्हणून मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही घरी. म्हणून तो मुलीचा आनंद व्यक्त करा. तिकडे आनंद झाला आणि हत्तीवरून दक्ष प्रजापतीनं साखर वाटायला सुरुवात केली. माझ्या घरी मुलगी जन्माला आली, माझ्या घरी मुलगी जन्माला आली. बाबांनो, मुलीचा जन्म होऊ द्या. मुलीचा जर जन्म झाला नाही तर आम्हाला आई मिळणार नाही. मुलीचा जर जन्म झाला नाही तर आम्हाला बहीण मिळणार नाही. मुलीचा जर जन्म मिळाला नाही तर आम्हाला बायको मिळणार नाही. आलं का लक्षात? हे लक्षात घ्या. म्हणून मागल्या 10 वर्षामध्ये एवढ्या स्त्री भ्रूण हत्या झाल्या, एवढ्या स्त्री भ्रूण हत्या झाल्या. 1000 मुलाच्या पाठीमागं 850 मुली झाल्या. स्वामी बरोबर आहे. मग लोक म्हणू लागले, बाबा काय करावं आता, मुलगी मिळणार. 850 मुलं, 850 मुली, उरलेल्या 150 मुलावानी कुठं जायचं. एकानं सांगितलं मठावर बसावं. अरे बाबा, ते मठ तर कुठं नीट राहिलेत. प्रत्येक मठानं केसेस आणि मठानं भांडणं. कोणताच मठ नीट राहिला नाही. कोणत्याच मठावर भांडणं नाही असं आहे की महाराष्ट्रातला मठ नाही. म्हणून राहिलेल्या 150 मुलांना मठावरी संधी नाही. मग महाराज या मुलांचा उपयोग कुठं करायचा. या मुलांचा उपयोग गावामध्ये लग्न ठरलं की डॉल्बीमध्ये नाचण्यासाठी करायचा. दुसरं काहीच नाही. गोवा गुटखे तंबाखू खायचे आणि पुण्याच्या तरी लग्नामध्ये वरातीमध्ये नाचायचं. याच्यापेक्षा दुर्दैव या तरुण लोकांच्या मनामध्ये दुसरं काय आहे सांगा. म्हणून आदिमायेचा जन्म झाला आणि आदिमाया जन्माला आल्या कारणाने आनंदोत्सव साजरा झाला. ब्रह्मदेव आणि नारद ही कथा श्रवण करत आहेत. नारदाला आनंद झाला. पार्वतीचा आदिमायेचा या सतीचा जन्म कसा झाला आणि तो जन्म, या जन्माची कथा ब्रह्मदेव नारदाला सांगत आहेत. नारदाची उन्मणी अवस्था झालेली आहे आणि नारद मोठ्या तल्लीन होऊन ही कथा श्रवण करत आहे. नारदाला देव उरलं नाही, भान उरलं नाही, तान नाही, भूक नाही, हरपली तहान भूक. अशा प्रकारे नारदाला या कथेचा आनंद साजरा झालेला आहे आणि त्यामध्ये आपला नारद गुंग झालेला आहे, दंग झालेला आहे. म्हणून सर्वांनी एकदा भगवान शिवप्रभूच्या भजनामध्ये दंग होऊया. भोले भोले शंकरा, शिव 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 शंकरा, शंकरा बोला. भोले भोले शंकरा, शिव शिव शंकरा, भोगी महावीर देवा. भोले भोले शंकरा, शिव शिव शंकरा, भोले भोले शंकरा, शिव शिव शंकरा. तुझ्या नामाचा रे छंद लागला, तुझ्या नामाचा रे छंद लागला. भोले भोले शंकरा, शिव शिव शंकरा, भोले भोले शंकरा, शंकरा शंकरा, शिव शिव शंकरा. हो हो हो, तुझ्या नामाचा रे छंद लागला. भोले भोले शंकरा, हो भोले भोले शंकरा, शिव शिव शंकरा, भोले भोले शंकरा, शिव शिव शंकरा. तुझ्या नामाचा रे छंद लागला. ताली बजा.
नामाचा रे छंद लागला, तुझ्या नामाचा रे छंद लागला. हे बोल बोल शंकरा, शिव शिव शंकरा, बोल बोल शंकरा, शिव शिव शंकरा, हो हो हो, तुझ्या नामाचा रे छंद लागला. बोल बोल शंकरा, शिव शिव शंकरा, हो हो हो, तुझ्या नामाचा रे छंद लागला. बोल बोल शंकरा, शिव शिव शंकरा, बोल बोल शंकरा, शिव शिव शंकरा, तुझ्या नामाचा रे छंद लागला. बोल बोल शंकरा, तुझ्या नामाचा रे छंद लागला. गुरुदेवा उशीर बहु केला, बोला देवा उशिरा बहु केला, आवाज चेंज करा महाराज, आवाज चेंज करा. तुमच्यासाठी हा जीव वेडा झाला, तुमच्यासाठी हा जीव वेडा झाला, तुमच्यासाठी हा जीव वेडा झाला. गुरुदेवा केला गुरुदेव बहुशिर केला, तुझं नाम अंगरा, तुझ्यासाठी हा जीवन अंगरा, तुझ्यासाठी हा जीवन. हो तुमच्यासाठी सोडिले घरदार, सोडिला संसार. जीव वेडा झाला, साठी सोडिले घरदार, सोडिला संसार. जीव वेडा झाला, चरणापाशी चरणापाशी जागा द्यावो मजला. तुमच्यासाठी हा जीव वेडा झाला, तुमच्यासाठी हा जीव वेडा झाला, तुझ्यासाठी हा जीव वेडा झाला. जय हो. हर हर महादेव. ब्रह्मदेव नारद आला अशा प्रकारचे रसाळ कथा सांगायला सुरुवात केलेली आहेत. नारदाची तन्मय आणि उन्मयी अवस्था झालेली आहे. त्याला छंद लागलेला आहे. नारदाला सतत ओढ लागलेली आहे आणि शिवभक्तीमध्ये नारद गुंग झालेला आहे. सप्ताहामध्ये माणसाला कथा कीर्तनाची ओढ कशी लागावी, माणसाचं चित्त कसं विचलित व्हावं. एखाद्या वेळेला स्वयंपाकघरामध्ये जर तुम्ही आम्ही सहज दृष्टी टाकली तर स्वयंपाकघरामध्ये केव्हा केव्हा आपल्याला मुंग्या दिसतात. मुंग्या, त्या मुंग्याला सांगावं लागत नाही कोणत्या डब्यामध्ये त्यांची खाण्याची वस्तू ठेवण्यात आलेली आहे. एखाद्या वेळेला किचन मध्ये काम करत असलेल्या मालकीला कळत नसतं कोणत्या डब्यात काय आहे, आठवण नसती. म्हणून हल्ली पद्धत निघालेली आहे, डब्यावरती नावं टाकायची. हा, असं काही बायाला ते ध्यानच राहत नाही. कुण्या डब्यामध्ये शेवाय ठेवली की, कुण्या डब्यामध्ये साखर ठेवली की, कुण्या डब्यामध्ये कडपीठ ठेवली की. म्हणून बाया का करल्या आता ते डिजिटल मध्ये चालल्यात आणि त्याच्यावर असं लिहून आणले आता डाळीचा डबा, साखरेचा डबा आणि त्याची चिठ्ठी त्या डब्याला लावून टाकल्यात. साखर ठेवलेली स्वतः आपण ठेवलेली आपल्याला माहित होत नाही एखाद्या वेळेला. पण मला सांगा, त्या मुंगीला कोण सांगितलं असेल अमुक डब्यामध्ये साखर आहे, अमुक डब्यामध्ये गुळ आहे? तिला सांगावं लागत नाही, कारण तिचे ज्ञान चंतू एवढे तीक्ष्ण आहेत. तिनं बरोबर त्या साखरपर्यंत जाऊन पोहोचत असते, त्या गुळापर्यंत जाऊन पोहोचत असते.
आणि तिला त्या गुळाची गोडी एवढी लागते. तुम्ही बघा, एखाद्या वेळेला साखर खात असलेल्या गुळ खात असलेल्या मुंगीला जर तुम्ही हाताला असं धरलात आणि तुम्ही जर तिला ओढायचा प्रयत्न करू लागलात, त्या मुंगीचे शरीराचे 2 भाग होतील, पण ती मुंगी त्या गुळापासून बाजूला होत नाही. एवढी ओढ आणि एवढी गोडी आम्हाला शिवकथेची लागली पाहिजे. म्हणून माऊली सांगतात, गुळा झोंबे जो माकुडा तैसा घ्या हो चंद्रचूडा, नाम घेऊ अति प्रेमे भजन करू नित्य नेमे. हा हो, गुळा झोंबे जो माकुडा तैसा घ्यावो चंद्रचूडा, नाम घेऊ अति प्रेमे भजन करू नित्य नेमे. एक व्यसन आहे, तो छंद आहे. मग त्याच्यामध्ये 5 कोश निर्माण होतात. शब्द 5 आहेत त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे शब्दकोश आहेत आणि त्या प्रत्येकामध्ये एक एक अडकलेला आहे. त्यामध्ये नारदही आज अडकलेला आहे. शिवभजनाची त्याला ओढ लागलेली आहे, छंद लागलेला आहे. जसं एखादा हरिण असतं आणि त्या हरणाला शब्द विषय प्रिय असतो. तो हरिण जर त्याला ते गोड आणि मधुर स्वर जर कानावर आले तर तो त्या दिशेने धावतो आणि जिथे काही ते मधुर स्वर गुंबू लागतात त्या ठिकाणी ते हरण शांत बसून ते श्रवण करतं. अरण्यामध्ये पारधी असतात, पारधी हरणाची शिकार करणारे. पूर्वीच्या काळी हरणाची शिकार करून त्याचं मांस भक्षण करून उदरनिर्वाह करणारी माणसं होती. कारण त्या काळी अन्न पिकत नव्हतं, अति पाऊस काळ होता. नाविलाजास्तव आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी त्या काळाला नाविलाजानं काही लोक मांसाहार करत होते. आज अन्नाची कमी आहे का? आज अन्न कमी पिकत आहे का? अरे भगवंतानी आपल्या दाताची रचना अशी करून दिलेली आहे, आपण शाकाहारी आहोत, आपण मांसाहारी नाही आहोत. मांस खाणाऱ्या प्राण्याच्या दाताची रचना वेगळी आहे आणि अन्न खाणाऱ्या प्राण्याच्या दातांची रचना वेगळी आहे. कुत्रा मांस भक्षण करतो, वाघ सिंह मांस भक्षण करतात. त्याचे दात कसे तुम्ही बघा. माणसाचे दात कुत्र्यासारखे आहेत का? मग माणसं मांसाहार का करत असेल? काय अधिकार आहे तुम्हाला एखाद्या पशुला, एखाद्या जीवाला मारून खाण्याचा? कोण अधिकार दिलाय तुम्हाला? हे पाप आहे, महापाप आहे. एखाद्या जीवाची हत्या करायची, एखाद्या प्राण्याला तडपडून मारायचं आणि त्याला शिजवून खायचं, हे कुण्या शास्त्राला आणि कुण्याच धर्मग्रंथाला मान्य नाही. मायबापानो, मान्य नाही. भगवंताने आपल्या दाताची रचना तशी केलेली आहे. त्या काळामध्ये नाविलाज होता, माणसं खात होती. पण आज धनधान्य खूप आहे. आज आम्हाला एवढं पिकू लागलेलं आहे. आमच्या घरी आज आम्ही अन्न एवढं टाकून देऊ लागलेले आहोत. अरे पूर्वीच्या काळाच्या लोकांना विचारा, 2 वेळची रोटी त्यांना मिळत नव्हती. 2 वेळची रोटी मिळत नव्हती. काबाड कष्ट केले, तळे खणले, लोकांच्या बिल्डिंगी खणल्या, लोकांचे तलाव खोनले. तरी त्या काळाला, दुष्काळामध्ये इंदिरा गांधीने सुगडी आणली होती. सुगडी माहित आहे का तुम्हाला? कोणी सुगडी खाल्ला असेल तर बघा त्या सुगडीची चव काय होती. आज ज्या सासूनं उभ्या आयुष्यामध्ये आपल्या पोटाला मारून धनधान्य संसार उभा केलेला आहे, त्याच सासूची सून आज कितीतरी अन्न लालीला आणि फेकून देत आहे. आज अन्नाचा सुकाळ झालेला आहे, सुकाळ. आणि राशनला तर ते फ्रीज मिळू लागलेलं आहे. म्हणून एखाद्या जीवाला मारून खाण्याचा आम्हाला अधिकार नाही. पूर्वीच्या काळी पारधी हरिण मारायची, हरिण. आज हरिणाला मारायला अधिकार नाही. आज हरणाचा कडक कायदा झालेला आहे, केंद्र शासनाचा तो कायदा आहे. जर तुम्ही हरणाला मारलात तर तुम्हाला
अजन्म कारावास होतो. तुम्ही जेलच्या बाहेर जामीन देखील तुमची होणार नाही. एका हरणाला मारलेली शिक्षा आजही तो हिरो भोगत आहे का नाही? हा. पण महाराष्ट्र शासनाला या शिवकथेच्या माध्यमातून आणखी एक विनंती पण करतो मी महाराज, आमच्या चॅनेलच्या माध्यमातून. अरे हरणाला मारल्यानंतर शिक्षा हे बरोबर आहे, पण त्या हरणाची संख्या आज झपाट्यानं वाढलेली आहे आणि शेतीचं प्रचंड नुकसान करते. तुमच्याकडे हरण आहेत का नाही? आमच्याकडे तेवढी हरणं झालेली आहेत. हरभरा पेरायला भाग नाही, करडा पेरायला भाग नाही, सोयाबीन पेरायला भाग नाही. 100-200ची टोळी आली, रात्रीतून काळं भोर वावर. रानडुकराचा आणि हरणाचा एवढा सुळसुळा झालेला आहे, एवढा उपद्रव झालेला आहे, आज शेतकरी त्रस्त झालेला आहे. म्हणून या आम्ही कीर्तनकार या चॅनलच्या माध्यमातून आम्ही शासनाला अशी विनंती करतो, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना अशी विनंती करतो, वन मंत्र्याला अशी विनंती करतो की हरणाला तुम्ही धरून कुठेतरी अभयारण्यामध्ये नेऊन सोडा. आणि तुम्हाला जर सोडता येत नसेल तर आमच्या प्रत्येक शेतकऱ्याला तार कुंपणावरती सबसिडी देऊन त्याला तार कुंपणाची व्यवस्था करून द्या. हा लढा आमचा आहे, हा लढा शेतकऱ्याचा आहे आणि एका शेतकऱ्यानेच शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे. अलग लक्षात. म्हणून ते बिन त्या बिनला एवढं तो भुलायचा, पारद्याला शिकारच मिळत नव्हती. काय करावं पारद्याने विचार केला. कोणीतरी सांगितलं, अरे बासरी वाजव, बासरीची धून वाजव. आणि ती वाजवल्यानंतर ते हरण तुझ्याकडे आपोआप येईल. पारदी झाडावर बसला वा आणि ती बिन वाजू लागला. स्वर मधुर आहेत, मधुर स्वर आहेत आणि ते हरिण त्या स्वराकडे येऊ लागलेला आहे. एवढं व्याकुळ झालं, एवढं भावूक झालं आहे. तेवढ्यामध्ये पारद्याने आपल्या धनुष्यातला बाण काढलेला आहे आणि त्या हरणाचा गळफास त्याला मारलेला आहे. हरण गतप्राण होत आहे. हरणाच्या कंठामध्ये काही शेष शिल्लक प्राण राहिले, काही श्वास शिल्लक राहिलेले आहेत. त्यावेळी त्या हरणाला वाचा फुटली आणि ते हरण त्या पारध्याला बोलू लागलं, पारध्या, तुम्हाला मारलंस ना, काही हरकत नाही, अवश्य तुम्हाला मार, तुझा अधिकार आहे तो. हो पारधी, पण माझी एक गोष्ट ऐकायची का? पारध्या, एक माझी विनंती आहे. ओ पारधी, मुझे मारो, मेरा मांस निकालो, अपने बच्चों को खिलाओ, लेकिन मेरी कातड़ी पर बैठकर सदा बीन बजाओ, सदा बीन बजाओ. ओ पारधी, ओ पारधी, ओ पारधी. अरे मृत्यूच्या दाढत अडकलेलं ते हरिण त्या पारद्याला विनंती करू लागलं, पारद्या, मला अवश्य मार, माझं मांस शिजून तुझ्या लेकरा बाळाला खाऊ घाल, पण माझी कातडी निघाल्यानंतर त्या कातडीवर बसून सतत बिन वाजीव, सतत बासरी वाजीव, एवढी माझी शेवटची इच्छा आहे, एवढी माझी शेवटची इच्छा आहे, असं ते हरिण म्हणू लागलं. म्हणून हरिण त्या शब्द या विषयाला बोललं. म्हणून आजही हरणाच्या कातड्यावर बसून रामायण सांगितली जातात, हरणाच्या कातड्या बसून पुती पुराण सांगितली जातात, हरणाच्या कातड्यावर बसून कथा कीर्तन केली जाते. त्याचं कारण काय आहे? कारण त्या हरणाला ते शब्द प्रिय आहेत, ते स्वर प्रिय आहेत. म्हणून आज ताक आहे ती परंपरा हरणाच्या कातड्यावर बसून कथा कीर्तन करण्याची आहे. मायबापानो, हे तुम्हाला लक्षात असावं. एवढी गुढी त्या हरणाला लागली. तद्व त्या न्यायाप्रमाणे एवढी गुढी नारदाला शिवकथेची आणि शिवनामाची लागलेली आहे. म्हणून त्या शिवनामाची आणि त्या शिवकथेची गोडी आपल्याला लागण्यासाठी ग्रंथकर्ते वेदव्यास आम्हाला ही कथा सांगतात. म्हणून एक काम करा, त्या शिवभजनाची गोडी आम्हाला कशी लागावी? शिवनाम आमच्या कंठातला सतत कंठात असावं, कधीच विसर पडू नये. शिवनाम कंठी न पडो विसर, 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 शिवनाम कंठी न पडो विसर,
शिवनाम कंठी न पडो विसर शिवनाम कंठी न पडो विसर शिवनाम कंठी ना पडो विसर पार्वतीचा वारा मुक्ती देतो पार्वतीचा वारा मुक्ती देतो बोला बोला पार्वतीचा वर मुक्ती देतो पार्वतीचा वर मुक्ती देतो पार्वतीचा वारा मुक्ती देतो पार्वतीचा वारा मुक्ती देतो पार्वतीचा वर मुक्ती देतो पार्वतीचा वर मुक्ती देतो शिवनाम कंठी ना पडो विसर शिवनाम कंठी न पडो विचार शिवनाम कंठी न पडो विचार शिवनाम कंठी न पडो विसर शिवनाम कंठी न पडो विसर शिवनाम कंठी न पडो विसर हर हर त्याचा विसर नाही पडला की आम्ही मोक्षाचे अधिकारी होतो म्हणून न पडो विसर पार्वतीचा वर मुक्ती देतो मनमत म्हणे मोक्ष घरोघरी भक्ताची या. आणि अशा प्रकारचे प्रमाण संत सेठ शिवदास माऊली मनमत माऊली लिंगेश्वर महाराज बसवलिंग महाराज शिवदास महाराज आम्हाला गाथ्याच्या माध्यमातून देत असतात. अशा प्रकारे नारदाला ही कथा सांगत असताना पुढे नारद ब्रह्मदेवाला विचारू लागलेल्या ब्रह्माजी तुम्ही मला हरणाची कथा सांगितलात तुम्ही मला सतीची कथा सांगितलात दक्ष प्रजापतीच्या घरी ती कशी जन्म घेतली हे मला सांगितलात. आता मला देवा त्या सतीचा आणि भगवान शंकराचं लग्न कसं झालं हे मला तुम्ही सविस्तर सांगा. त्यावेळेला ब्रह्मदेव नारदाला सांगू लागलेत नारदा ही कथा मी तुला सविस्तर सांगणार आहे पण त्याच्या अगोदर सर्वांनी एकदा भगवंताच्या नामस्मरणामध्ये उठून पावलं खिळून दंग होऊन या ठिकाणी आपल्याला भजनाचा आनंद घ्यायचा आहे आणि नंतर सती आणि भगवान शंकराचं चरित्र आपल्याला बघायचं आहे. सर्वांनी जाग्यावर उठून उभा राहा आणि आता सुंदर अशा प्रकारचे आपल्याला भजनामध्ये तल्लीन होऊन पावलं खेळायचं आहेत. भोले की जय जय शिवजी की जय जय भोले की जय जय गोल गोल रिंगण करा गोल गोल रिंगण. भोले की जय जय शिवजी की जय जय भोले की जय जय शिवजी की जय हो 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 हातामधले आणलेले ताट ती सुंदर आहे. त्याचं रूप जर तुम्ही बघितलात एकदा देवाच्या रूपाची छबी मनामध्ये ठसली रे ठसली या मृत्यू लोकामध्ये दुसरं कुणाचं ही रूप हृदयामध्ये ठसत नाही. एवढी देवाची छबी सुंदर आहे एवढी देवाची प्रतिमा सुंदर आहे. आणि त्या भगवंताच्या रूपाचं वर्णन या मृत्यू लोकामध्ये सर्वात अगोदर जर कोण केला असेल तर त्याचा मान आमच्या शिवयोगी संत शिरोमणी मनमत माऊलीला मिळालेला आहे. बघा ही फुटू देवाचे कशी निघालेत. या देवाच्या मूर्ती कोण बनवल्यात. मूर्ती बनवणारा तर कैलासामध्ये जाऊन देवाचं रूप बघून आलाय का नाही किंवा फुटू बनवणारा तर कधी कैलासात जाऊन परत आलाय का. अगोदर तर कैलासात माणसं जातच नाहीत आणि गेली तर परत सांगायला शिल्लक उरत नाही. मी कोण बनवले फोटो केवळ आणि केवळ शब्दाच्या बळावरती त्याला रूप देण्यात आलेले आहे. जे शब्द सृष्टीचे ईश्वर सबरा भरीत अगोचर निर्लेप मंगल साचार परमबंद जे. मग त्या देवाला नमन केलं. नमो तया परमेश्वरा जगद्रूपा जगदाधार जगन निर्माता महेश्वरा सच्चिद्रूपा. सांगा मला स्वामीजी तुम्ही देवाची पूजा करता देवाची प्रतिमा कोण बनवला अगोदर. तुम्ही बनवला आम्ही बनवलंय. या देवाच्या फोटो कोण बनवल्यात कोण बघितलं होतं त्यांना.
तर सर्वप्रथम कपिलधार तीर्थक्षेत्रामध्ये माझ्या माऊलीच्या तपश्चर्येवरती प्रसन्न होण्याहून भगवान भोलेनाथ कपिलधारला आली होती. तुम्हाला माहित आहे का इतिहास? आणि तिथे माझ्या माऊलीने देवाला बघितलं आणि तिथे त्या देवाच्या रूपाचं वर्णन आपल्या अभंगाच्या माध्यमातून शिवयोगी संत शिरोमणी मनमत माऊलींनी केलं. सुंदर रूपाचे पाहिले पाखरो भव सिंधू तारू सापडेना, भव सिंधू तारू सापडेना, भव सिंधू तारू सापडेना. सुंदर रूपाचे पाहिले पाखरो भव सिंधू तारू सापडेना, भव सिंधू तारू सापडेना, भव सिंधू तारू सापडेना. हिरियासारखे तेज मनोहर सारिखे तेज मनोहर, हिरिया सारिखे तेज मनोहर. त्याच्या अंगावर पाच रंग, ज्याच्या अंगावर पाच रंग, ज्याच्या अंगावर पाच रंग. हे इकडे मनमत माऊली महादेव प्रभूंनी वर्णन केलं आणि इकडे मनमत माऊलींनी कसं वर्णन केले बघा. गाथ्या जर तुम्ही बघितलात तर जवळजवळ गाथ्यामध्ये तिसरा ते चौथा अभंग माऊलीच्या रूपाचा सापडतो आम्हाला. सुंदर ते रूप पाहिन मी डोळा, भस्म जाश्व निळा शोभतसे, भस्म जाश्व निळा शोभतसे, भस्म जाश्व निळा शोभतसे. सुंदर ते रूप पाहिन मी डोळा, भस्म जास्व निळा शोभतसे, भस्म जास्व निळा शोभतसे, भस्म जास्व निळा शोभतसे. नागाचे कुंडल तळपती श्रवणी, नानादे दिवर तळपती श्रवणी, नागाचे कुंडल तळपती श्रवणी, नावाचे कुंडल तळपती श्रवणी. नागाचे कुंडल तळपती श्रवणी, कंठी स्फटिक मणी विराजित, कंठी स्फटिक मणी विराजित, कंठी स्फटिक मणी विराजित. नानाचे कुंडल दिवताचे जारी, कंठी स्फटिक मणी शोभतसे, कंठी स्फटिक मणी शोभतसे, कंठी स्फटिक मणी शोभतसे. गळा बिल्वहार कासे व्याघ्रांबर, पुढे संत मेळा गणाचा परिवार, नामाचा गजर करीतसे, ब्रह्मा विष्णू येथे करीती पूजन, करीती गायन नारदादी. रूप सगुण सुंदर, रूप पाहता लोचनी. कशाचं वर्णन? हे माझ्या देवाच्या रूपाचं वर्णन आहे. आणि या मृत्यू लोकामध्ये सुरुवातीला त्या देवाच्या रूपाचं वर्णन ब्रह्मदेव प्रजापती दक्ष प्रजापती आणि दक्षिणेला सांगू लागलेला आहे. मोठा आनंद झाला, एवढं रूप सुंदर आहे. आता आपला होणारा जावाई जर एवढा सुंदर असेल तर त्यामध्ये आमची मुलगी द्यायला अजिबात आमचं दुमत नाहीये. चला सुरीक ठरवून टाकूया. मग बैठक बसली. बैठक बसल्यानंतर देवाणघेवाणाच्या गोष्टी झाल्या. शेवटी लग्न कुणाकडे ठरलं तर लग्न हे मुलीकडे ठरत असतं सहसा,
कारण आई वडिलांना पुण्य प्राप्त करून द्यायचं ते कशाचं? कन्यादानाचं. त्याच्याएवढं पुण्य दुसरं कोणतं मोठं नाही बरं का. जगामध्ये सर्वात मोठं दान कन्यादान. आणि दक्ष राजाच्या घरी विवाह ठरलेला आहे. भगवान भोले बाबांना जाऊन सांगितलं, भोलेनाथ सुईरी पक्की साखर खाल्ला बरं का, पुन्हा बिघड चाल. आत्ताच सांगला तुम्हाला, कारण तुमचा काही भरोसा नाही. तुम्ही आधीच लहरी आहो, स्मशानामध्ये राहणारे आहो. आता सुईरी खाल्ला, साखर खाल्लेली आहे, सुईरी पक्की झालेली आहे, कुंकू लावलेला आहे, सगळं गटुंडे फोडलेले आहेत, सगळे टावेल टोपीचा कार्यक्रम झालाय. आणि ऐन वेळेला कुठं निघून जाचाल बरं का, आमच्या तोंडाला काळा लागायची वेळ येईल. त्यावेळेला भगवान शंकरांनी सांगितलं, तुमचा शब्द शिरसावंद. आणि इकडे भगवान शंकराला देखील सजवण्यात आलं. देव अनेक गणांना घेऊन दक्ष राजाच्या इकडे निघालेले आहेत. तिथे खूप अशा सुंदर मंडपाची योजना करण्यात आली होती. सुंदर मंडप घालण्यात आलेला होता. आणि शेवटी ब्रह्मदेवाने मंत्रोच्चाराच्या जयघोषामध्ये सती आणि भगवान शंकराचा विवाह संपन्न करून दिलेला आहे. शास्त्रामध्ये सती आणि भगवान शंकराचं लग्न हे प्रकट स्वरूपाने लावण्याची मान्यता नाही. शंकर आणि पार्वती यांचा विवाह मात्र मोठ्या थाटामाटे लागण्याची परवानगी आपल्या शास्त्रानं दिलेली आहे. अशा प्रकारे दोघांचं लग्न झालेलं आहे. मोठा देवलोकामध्ये आनंद साजरा करण्यात आला. आणि आता भगवान शंकर सतीला घेऊन पर्वतावर हिमालयावरती गेलेले आहेत. मोठ्या आनंदाने राहू लागलेले आहेत. सतीला थोडंसं करमत नाही, कारण सती सर्व आई वडिलांचा त्याग करून या ठिकाणी भगवान शंकराच्या सेवेसाठी आलेले आहेत. त्यांना आपला पती वर्जलेला मानलेला आहे. आणि सती एक दिवस भगवान शिवशंभूकडे जाते आणि भगवंताला म्हणते, देवा माझी थोडी तुमच्याकडे विनंती आहे. नवीन नवीन लग्न झालेलं आहे. नवीन नवीन लग्न झाल्यानंतर जोडप्याने एकमेकाला समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. एकमेकाचे स्वभाव, एकमेकाच्या आवडीनिवडी, एकमेकाचं चालणं वागणं बोलणं हे सगळं घरामध्ये आपल्याला एकमेकांच्या बोलण्यानं आणि एकमेकांच्या समजूतदारीनं होतं बरं का. घराला घर पण केव्हा येतं मायबापानं सांगू का तुम्हाला. मी तर असं म्हणतो, कारण बसवा नायक्या वचनामध्ये आम्हाला सांगतात, तुम्ही वास्तुशांती अवश्य करा. तुमच्या किचनचं मुख कुंकड असलं पाहिजे, शास्त्राच्या नियमाप्रमाणे वास्तुशास्त्रानं तुम्ही सगळं काही करा, त्यामध्ये दुमत नाही. घरात कुणाचं तोंड कुणीकडे आहे याच्यापेक्षा घरात माणसाची तोंड माणसाकडे असले तर त्या घराला घर पण आहे, अन्यथा ते घर नाहीये. आलं का लक्षात. दोघं एकमेकाला समजून गेला, वेळ गेला. आणि शेवटी एक दिवस असा प्रसंग आला. सती म्हणू लागली भगवंताला, देवा मला करमत नाहीये, आणि करमत नसल्या कारणाने मला तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन चला. भगवंतानी मागेला पुढला विचार न करता आपल्याला पहिल्यांदा पत्नीने काहीतरी मागितलेलं आहे आणि ती तिला द्यायला पाहिजे असं भगवान शंकरांचा मान झाला. आणि भगवंत सतीला घेऊन फिरायला निघालेले, सृष्टी सौंदर्य पाहायला निघालेले. अनेक सृष्टी फिरून झाली. आणि पाहता पाहता भगवान नीलकंठ आणि सती दांडकारण्यामध्ये आलेले आहेत. दांडकारण्यामध्ये नुकताच एक प्रसंग घडलेला आहे. दांडकारण्यामध्ये नुकताच एक प्रसंग घडलेला आहे. महाभयंकर अशा प्रकारचं पाप तिथे घडलेलं आहे. आणि ते म्हणजे राजा रावणाने श्रीराम प्रभूची सीता हरवून नेलेली आहे, पळून नेलेली आहे, फसवलेला आहे तिला. भगवा अंगावर घालून लोक फसवतात. रुद्राक्षाच्या माळा शर्टाच्या वर घालून माणसं फसवतात. फसवायची लक्षणं सांगणार मी तुम्हाला. अंगावर भगवा घातला म्हणजे साधू होत नाही. गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा लेवला म्हणजे साधू होत नाही. साधू हा अंतरंगानं कळतो, साधू हा बाहेर रंगानं कळत नाही. मायबापानं लक्षात ठेवा.
तुम्हाला लई नाद लागला महाराज लोकांचा सध्या. दिसला महाराज पडलं पाया, दिसला महाराज पडलं पाया. कधी नवऱ्याला गिलास भरून तांब्या भरून पाणी घरी देणार, पण महाराज बघितले की रांगाच्या रांगा लागलेल्या त्या दर्शनाला. घरी नवऱ्याला नीट बोलत जा, सासू सासऱ्याची सेवा करत जा. नाही आमच्यासारख्या महाराजाच्या पाया पडलो तर तुम्हाला पाप लागणार नाही, पण आई वडिलांची सासू सासऱ्याची सेवा केल्यावर निश्चित तुम्हाला पुण्य लागल्याशिवाय राहणार नाही. माई बापांना अंगावर भगवा घालून आला होता रावण सीतेला नेण्यासाठी. सीता भाळी गोळ्या असतात हो, महिला हळव्या मनाच्या असतात. स्त्रियांचं हृदय हे लोण्यासारखं मऊ असतं, मयाळू असतात, ते दयाळू असतात, भावनिक असतात, भावुक असतात. त्यांना फसवून जर कोणी त्यांना लुटत असेल, त्यांचा गैरवापर करत असेल, तर त्याची शिक्षा त्याला व्यासपीठ नक्की देणार आहे बरं का. तुम्ही आम्ही द्यायची गरज नाही. म्हणून राजा रावणाने तिथून सीतेला पळून नेलेला आहे. प्रसंग भयानक आहे, भयानक आहे. कळालेला आहे रामाना. राम प्रभू त्या रडू लागलेले आहेत. लक्ष्मण त्याची समजूत घालू लागलेत. दादा रडू नका, दादा रडू नका, वहिनी आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. दादा रडू नका, दादा रडू नका. रामचंद्र प्रभूच्या अश्रू अनावर झालेले आहेत आणि त्यांच्या कंठातून मुक्त स्वर निघत आहेत. सीते सीते सीते. सांगा रे बाबा माझी सीता कोण नेली सांगा. कोणी पाहिली माझी सीता, कोणी पाहिली. वृक्षांना, झाडांना, झुडपांना, मुक्या प्राण्यांना, पशूंना विचारू लागलीत माझी सीता कोणी पाहिली का, सांगा माझी सीता कोणी पाहिली का. कंठ दाटलेला आहे, हृदय स्पंदून गेलेला आहे, त्यामधून आवाज निघत आहे. तो आवाज सतीच्या कानावर पडला. सतीच्या कानावर पडल्याबरोबर सतीने भगवान शंकराला म्हणू लागली, प्राणनाथ ओ भोलेनाथ, तुमच्या कानावर काही आवाज ऐकू आलाय का, तुम्हाला काही ऐकू आलंय का, ऐकू येतंय का. गावातला सप्ताह सुरू आहे, गाव ऐकू येतंय का कुणाला. घरातल्या लोकांना बसून घरात ऐकू जावं म्हणून तर एवढी सुंदर माईक सिस्टम लावलेली आहे. ऐकू आलं का तुम्हाला. म्हणजे नाही, कोणीतरी रडत आहे, तुमच्या कसं कानावर ऐकत नाही, कसे तुम्ही एवढे भोळे आहात. भगवान शंकराने तिला ताकीद देऊन सांगितली, सती खबरदार, तू जर त्या आवाजाच्या दिशेने जाशील तर. म्हणजे का तुम्ही असं का बोलू लागलात प्राणनाथ, मला सांगा ना. त्यावेळेला भगवान भोलेनाथ सांगू लागले, सती तो रडणारा दुसरा तिसरा कुणी नाही, तो सर्वसामान्य नाही, तो दशरथ पुत्र आहे, सूर्यवंशातला आहे, नवे नवे तो प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार आहे. देवा किती भोळेपणा हवं तुमच्याकडे. मला म्हणू लागलात तो सूर्यवंशातला आहे, दशरथ पुत्र आहे, प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे. आणि विष्णूचा अवतार आहे, दशरथ पुत्र आहे, सूर्यवंशातला आहे, बायकोसाठी रडलेला आहे. शोभते का म्हणले त्याच्या त्या नावाला, त्याच्या त्या वेशभूषेला, त्याच्या त्या कर्मभूमीला, त्याच्या त्या राज्यपदाला काही शोभलं नाही का म्हणले. बायकोसाठी कोणी रडते का म्हणले एवढं सर्वसामान्य. सतीला भगवंतांनी सावधान केलं, पण महिला ऐकत नाहीत. महिलांची वृत्ती ऐकायची नसते. सतीनं भगवान शंकराच्या शब्दाचा अपमान केला आणि तिनं रामाची परीक्षा पाहण्याचं ठरवलं. कुणाची परीक्षा बघते तुम्ही, कुणाची परीक्षा बघते. परीक्षा कुणाची बघा, पण परीक्षा विषयाची बघू नका. एकानं का म्हणलं, सोयाबीनवर आणि कापसावर फवारल्यावर आळ्या कसं मरते, आता ही कसलं असलं औषध बरोबर म्हणजे टोपणभर पिऊन बघितले. राहील का जिवंत, राहील का जिवंत. ताबडतोब ऍडमिट करावं लागते. तसं विषयाची परीक्षा कोणी बघू नका. परीक्षा बघायला तयार झाली सती आणि त्या रडत असलेल्या आवाजाच्या दिशेने सती निघालेली आहे. सती निघालेली आहे आणि तिकडे रामचंद्र पूर्व रडत आहेत, माझी सीता, माझी सीता, माझी सीता. सतीनं सीतेचं रूप धारण केलं आणि भगवान शंकराच्या समोर सती जाते. आता ती
मर्यादा पुरुषोत्तम आहेत. जरी विष्णूचा अवतार असले तरी मृत्यू लोकामध्ये त्यांना मर्यादा आहे. एक वचने, एक पत्नी, एक बाणी, वचन मोडी बोलिले जे. पूर्वीची माणसं जान जाय लेकिन जबान न जाय महाराज. बोलले की बोलतच होते, शब्दाला जागे होते माणसं महाराज. आता माणसं 2-2 मिनिटाला बदलू लागल्यात. एवढंच काय, माणसं बॉन्ड पेपरवर लिहून घेऊन बदलू लागल्यात. असा 2 तोंडी हा माणूस आहे. सती रामाची परीक्षा बघायला गेली आणि सतीनं सीतेचं रूप धारण केलं. भगवान रामचंद्र प्रभूने सतीला बघितलं आणि बघितल्याबरोबर तिला वाटलं दुःख विसरल, हृदयाला लावून घेतील असा तिचा भ्रम होता. पण तो भ्रम निरसन झाला आणि श्रीरामांनी सती रूपी सीतेला सांगितलं, तू का आई, आई तुम्ही इथे का आलात? माझे प्रभू कुठे आहेत? माझे भगवंत कुठे आहेत? सतीचा सर्व गर्व हरण झाला आणि सतीने रामचंद्र प्रभूच्या पुढे हात जोडली आणि सांगितले, रामा खरं तुझी कीर्ती जशी ऐकली तशी तुम्ही निघालात. रामा तशी तुम्ही निघालात. तुम्ही धन्य आहात, तुम्ही धन्य आहात, तुम्ही धन्य आहात. आणि त्यावेळेला सती वापस जात होती. त्यावेळेला रामचंद्र प्रभूनं सतीला उभारून धरलं आणि विचारलं, आई साहेब तुम्ही इथं थांबा, आता तुम्हाला इथून जाता येणार नाही. का? कारण माझ्या मुखातून शब्द निघालेला आहे, तू का आई, तू का आई, तू का आई. आणि तुम्ही आदिमाया आहात, जगत जननी आहात आणि माझ्या मुखातला शब्द सत्य होतो. याच्यासाठी आता तुम्हाला इथून जाता येणार नाही. तुम्ही आज या ठिकाणी या भारतवर्षामध्ये, या भरतखंडामध्ये 3.5 पीठापैकी एक पीठ जी महाराष्ट्राची कुलस्वामीन आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामीन आहे, ती तुळजापूरची आदिमाता तुळजा भवानी म्हणून तुम्हाला इथं राहावं लागेल. तू का आई, उदगांबा बाई आई, उदगांबा बाई, उधोगांबा बाई आई, उधोगांबा बाई, उदगांबा बाई आई, उदगांबा बाई, उधोगांबा बाई आई, उधोगांबा बाई. गोंधळ्याला या हो माझी उदगांबा बाई, गोंधळाला या हो माझी, गोंधळाला या हो माझी उधोगांबा बाई. पंढरीच्या पांडुरंगा गोंधळाला या हो, पंढरीच्या पांडुरंगा गोंधळाला या हो, शिंगणापूरच्या महादेवा गोंधळाला या हो, शिंगणापूरच्या महादेवा तुम्ही गोंधळाला या हो. उधो 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 गांबा बाई आई, उधो गांबा बाई, गोंधळा मांडीला गांबे गोंधळाला या हो. बोला बोला. हे गोंधळा मांडीला गांबे गोंधळाला या हो, गोंधळा मांडीला गांबे गोंधळाला या हो. गोंधळ मांडीला गांबे गोंधळाला या, गोंधळ मांडीला गांबे गोंधळाला या. अंबाबाईचा भवानी माता की हर हर. उधोगांबा बाई आई, उधोगांबा बाई. आणि ही आदिमाया, ही आदिशक्ती श्री रामचंद्राच्या मुखात शब्द निघाल्या कारणाने 3.5 पीठापैकी श्री क्षेत्र तुळजापूर भवानी माता तो सतीचा अवतार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि अशा आदिभवानी जगज्जनीचं गीत या ठिकाणी आमच्या कलाकारांनी सुंदर अशा प्रकारे सादर केल्यामुळं त्या सर्व कलाकारांच्या प्रती ऋणातून मुक्त होण्यासाठी काही अंशाने मोठमोठ्याने त्यांच्याबद्दल टाळ्यांचा कडकडाट करावा.
कुण्या कुण्या गावामध्ये न कर टाळताच बरं का आम्ही हे म्हणायचं. कारण बऱ्याच गावामध्ये आम्हाला असे प्रसंग आलेले आहेत. एका गावामध्ये आमच्या गायकवादकाने असंच अंबाबाईचं गाणं म्हणलं. आहा ओहो आहा ओहो आहा ओहो. ऑपरेटर, आता असलं गाणं म्हणल्यावर काही गावामध्ये काही बायावाच्या अंगात येतय मन. तुमचं कसं आहे, तुमचं कसं आहे, कुणाच्या अंगात येते का, येते का? अरे बापरे, मग त्यांना घेऊन जावं लवकर इथून. जर अंगात जर आलं तर बाया खतरनाक राहत्यात, कुणालाच घाबरत नाहीत, कुणालाच ऐकत नाहीत. एका गावामध्ये असंच आम्ही कथेमध्ये गाणं म्हणलं अंबाबाईचं. महाराज, अशी आजीबाई पुढी बसलेली होती, बुचडा घातलेली होती. आजीबाई जसं कडेला बसलेली होती, उठून समोर आमच्या येऊन बसली. आम्हाला वाटलं कानानं ऐकू येत नसेल म्हणून जवळ येऊन बसले. आता आमचे गायक वादक आहा ओहो आहा ओहो आहा ओहो, तबला ते ऑर्गन जेव्हा वाजायला लागलं का नाही, आजीबाईनं कवा बुचडा सोडला कुणाला पत्ता लागला नाही. मग आमच्या गायक वादकांनी सांगितलं, म्हणले महाराज तिकडे बघा तिकडे बघा, ती आजीबाई बुचडा सोडताय. मला वाटलं वाबी झाल्या, आता उगा कथेमध्ये बसून खाजवा बसल्या बसल्या म्हणून सोडत असलं वाटलं. मला काही कल्पनाच नाही महाराज. थोड्या वेळानं आजीनं आपले सगळे केस मोकळे सोडली आणि जेव्हा आजीबाई नाचायला लागली का नाही, आमच्या संतोषला ऐकना गेली. आमच्या शिवराज आप्पाला तर झटका दिल्या दिल्या बाजूलाच. 10 गड्याने धरली तिला. मावशी ऐकायला तयार नाही. काय झालंय? अंगात आलं आहा ओहो आहा ओहो आहा ओहो. अरे बाप रे, म्हणलं आता काय करावं. मग स्वामीजी माझ्या जवळ आले असले, महाराज काही करा, लवकरात लवकर इबीत करा, काहीतर भंडारा लावा, काहीतर बुक्का लावा म्हणले. आता मी म्हणलं काय करावं लागेल बाबा. तिला इबीत बी लावलं, कल्लेश्वराच्या तिथल्या आणि इबीत बी लावलं, इथली इबीत लावलं, काही भंडारा लावला, काही फरक पडायला तयार नाही. काय करावं लागेल, काय करावं लागेल, काय करावं लागेल म्हणलं. आणि मला नाचता नाचत्या त्या आजीबाईच्या कमराला दिसला बटवा, आणि त्या बटव्यामध्ये सलग लाडक्या बहिणीचे 5 हप्ते पडलेले पैसे उचलून आणून ठेवले. आणि त्याच्यामध्ये 200-200च्या 500-500च्या कोऱ्या करकरीत नोटा मला दिसल्या. हा म्हणलं आता अंगातलं नक्की उतरतंय, काही चिंता करू नका. मग काय करा महाराज, काही करा, पण त्या मावशीला माझ्यापर्यंत घेऊन या म्हणलं. 10-5 कार्यकर्त्यांनी आमच्या भजन करायने टाळकरायने तिला बसो बसो धरून आणलं महाराज. धरून आणल्याबरोबर माझ्या जवळ आल्या बरोबर मी तिचा बटवा काढून घेतला गे. आता बटवा काढून घेतल्याबरोबर आहा ओहो माझा बटवा माझा बटवा माझा बटवा. कुठे गेला देव, देव कुठे गेला, देव अंगात येतो म्हण की. मग देव जर हिच्या अंगात आला असता तर हिला बटवा काढून घेतलेला कसा पता लागला. हे सगळे नाटक आहेत, हे थोतांड आहे. देव अंगात येत नाही आणि अंगात येणारी देवता या जगामध्ये अस्तित्वात नाही. जरी असले तरी ती केवळ आपल्या पोटासाठी नाचणे, आपल्या पोटासाठी. संगे भूते भूते वेताळ नाचते, किंवा आपल्या पोटासाठी ती नाचत असतात, बाकी त्याचा काही संबंध नाही. म्हणून आज सती आदिशक्ती बनून गेलेली आहे. तिकडे भगवान शंकराला क्रोध आला. माझ्या शब्दाला तिनं डावलल्या कारणाने भगवान शिवशंभू तिला बोलत नाहीत, आणि बोलत नसल्या कारणाने भगवान शंभूने तिला सृष्टी सौंदर्य पाहायचं बंद केलं आणि भगवंत कैलासामध्ये जाऊन एकांतामध्ये वास करत आहेत. सती त्यांच्या पाठोपाठ गेलेली आहे आणि पाठोपाठ गेल्यानंतर सतीला देखील भगवान शंकर बोलेनासे झाले. आणि सतीला शंकर बोलत नाहीत या उद्देशानं भगवान शिवशंभूने तिला बोलायचं सोडून दिलं. पुढे उद्या चलून सती भगवान शंकरासमोर कोणती अट मानणार आहे, ती दक्षाच्या यज्ञामध्ये कशी जाणार आहे, तिथे तिचा अपमान कसा होणार आहे, अपमान झाल्यानंतर सती आपल्या देहाचा त्याग कशी करणार आहे, दक्ष प्रजापतीचा विध्वंस कसा होणार आहे, वीरभद्राची उत्पत्ती कशी होणार आहे, भगवान शंकराला सतीचं दुःख कसं अनावरणार आहे, अशी अनेक रसाळ कथा आपल्याला उद्याच्या खंडामध्ये पाहायचं आहे. तूर्तता आज
या कथेला आपण विश्रांती देऊया. ओम शांती शांती शांती. सुंदर भैरवी होईल. वेळ झालो वेळ झालो झालो वेळा झालो वेळ झालो झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेळा झालो वेळा झालो झालो वेळा झालो वेळा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडियाच्या गावा गेलो वेडियाच्या गावा गेलो वेडा बैसलाच जीती वेडा बैसलाच भोळा वेडा भोळा वेड्याच्या गावा गेलो वेडिया वेड्याच्या गावा गेलो बैसलासी भोळा भोळा वेडा बैसलासी भोळा. वेडा बैसलासी भोळा कृपा करी शिवलीला कृपा करी